आणि भगिनी. प्रकाश भाऊचा हा जरा नवीन आहे, त्याच्यामुळे दुःख जरा जास्त आहे. पण या माध्यमातून प्रकाश भाऊ तुम्हाला सांगतो, हम सब खायाला इसलिए खाता है, हम सब खायाला इसलिए खातात है. आणि या माध्यमातून ज्या मंचाच्या द्वारे मी या संपूर्ण पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला एक सूचना करतो किंवा आव्हान करतो की प्रत्येक वेळी प्रत्येक पक्षाच्या कोणत्याही जातीच्या पक्षनिष्ठेच्या अवडंबरापायी तुम्ही त्याला कन्सिडर करू नका किंवा त्याला सकारात्मक घेऊ नका. आणि या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे, सगळ्यांनीच म्हटलं. पण माझी सगळ्यात पहिले समाजातल्या सगळ्या लोकांना, मंचावरच्या सगळ्या मान्यवरांना एकच विनंती आहे की समाजासाठी अहंकाराचा किंवा स्वचा जो आपण चोला फोडतो जेव्हा समाजाच्या कामात येतो तेव्हा तो बाहेर ठेवला पाहिजे. त्या ठिकाणी चिंतन आणि चिंता करण्याची गरज आहे की माझ्या समाजाला माझ्यामुळे काय फायदा होईल. किंवा मी समाजात वावरत असताना, बोरकर साहेब आहे इथे समोरच बसले आहेत माझे, मी त्यांच्याकडे काम करत ठेकेदारी करत होतो, जेही होते. पण रिटायर्ड झाल्यानंतर ते कधी थांबले नाही. मग ते मेट्रोमनी काय ते सतत काही नाही करत राहिले. त्याच पद्धतीने ज्यांना ज्या ज्या पद्धतीने शक्य होते त्या पद्धतीने फुल नाही फुलाची पाकळी या माध्यमातून समाजासाठी झटणं गरजेचं आहे. आणि हा देखील या मंचाच्या माध्यमातून विचार झाला पाहिजे. राजकारण चालत राहते, राजकारण होत राहतं, हे सगळं मला मान्य आहे. पण हे सगळं मान्य असताना आपलं अस्तित्व दाखवणे, आपला स्वाभिमान दाखवणे देखील हे चालू. या ठिकाणी प्रत्येक वेळी डॉक्टर साहेबांना सूचना दिल्या तुम्ही आम्हाला समजवायला येत नाही. पण हा समाज आहे, हा सनातन धर्मामध्ये आम्ही जन्मलेले जवळपास सगळेजण आहोत. आणि सनातन धर्माची हे विशेषता आहे की त्या कालानुरूप जे चांगलं आहे ते धारण करायचं आणि जे खराब आहे ते सोडून द्यायचं. ज्या पद्धतीने सती पद्धती होती ती आपण सोडली, त्याच पद्धतीने माझं आता या ठिकाणी या कालानुरूप असं मत आहे की पक्षनिष्ठेची जी विचारसरणी आहे देखील आपण सोडली पाहिजे समाजासाठी. आणि त्यामुळे समाज म्हणून मी एकत्र आलं पाहिजे. या ठिकाणी